राज्याचे माजी मंत्री श्री लक्ष्मणरावजी ढोबळे आज ह्या लातूरमध्ये जो मोर्चा चालू आहे आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ त्यामध्ये सहभागी झालेले आहेत। ढोबळे साहेब, आपल्याला काय वाटतं, आजचा हा जो जनसमुदाय आहे तो स्वतःहून आलेला आहे आणि मी पाहिलं की लाखो लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आया बाया आई लोकांनी लेकी लोकांनी या सगळ्यांनी मिळून आपल्या आपल्या वस्तीत वर्गणी करून स्वतः कुठल्याही पुढाऱ्याला हात न जोडता सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी जमावाची गर्दी केलेली आहे। अबकडचा उपवर्ग मंजूर व्हावा अशी ह्या सगळ्यांची मागणी आहे। हा जमलेला सगळा जमाव हा त्यासाठीच मोठ्या उतावीळ झालेला आहे आणि असा उतावीळ झाला असताना मोतीबाग रेशीमबाग या सगळ्या थरातून सगळ्याच लोकांचा पाठिंबा आहे। ज्या लोकांना गेल्या 70 वर्षात काही मिळालं नाही त्या लोकांना काहीतरी मिळावं, अबकडचा वर्ग स्थापन होऊन ज्याला न्याय मिळाला नाही त्याला न्याय मिळावा या उद्देशानं सरकार प्रयत्न करत आहे। हा जो विरोध चालू आहे ते केवळ आपल्या भाकरीवरची डाळ जाईल का? आपल्या भाकरीवरची डाळ हे काढून घेतील का? आपल्या ताटातली वाटणी मागतील का? ह्यासाठी पिसाळल्यासारखी माणसं बरडायला लागलेली आहेत, वाटेल तशा शिवीगाळ करायला लागलेली आहे। ह्याचा काहीही उपयोग होणार नाही। सरकार खंबीर आहे, सरकारनं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं सरकार दुबळ्या माणसाला मदत करायची भूमिका ही सरकारनंच घेतलेली आहे। त्यामुळं त्यांनी काही जरी केलं तरी त्यामुळं कुणाचं वाकडं होणार नाही। ह्या सगळ्या संधीला नक्की ताकद मिळेल, शक्ती मिळेल आणि सगळ्यांनाच समृद्ध असा महाराष्ट्र, अनुसूचित जातीचा वर्ग हा मजबूत होण्याला निश्चितपणानं मदत होईल अशी माझी अपेक्षा आहे। हे होते आपल्या राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे, त्यांनी त्यांच्या भावना या ठिकाणी प्रकट केलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर।